मार्मगोवा विरुद्ध ध्रुव पेडणे. नाणेफेकीचा कौल जातोय तो म्हणजे मार्मगोवा संघाच्या बाजूने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी. सलामीची जोडी मैदानामध्ये जाते. लल्ला आणि शेर बहादूर. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुरेख अशी फलंदाजी केलेला लल्ला यादव नॉन स्ट्राईक एंडला, तर स्ट्राईकवर शेर बहादूर यादव एक परिचित असं नाव क्रिकेटच्या दुनियामध्ये. तर सलामीचं षटक घेऊन येतोय. पेडनेम प्रीमियर लीग मध्ये सर्वात जास्त धावांबरोबरच गडी बाद करणारा विठ्ठल गावस एक न्यू फाईन असा हा खेळाडू या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. ध्रुव पेडनेम संघ या ठिकाणी या उपउपांत्य फेरीचा सामना दोन्ही संघासाठी करो किंवा मरो अशा पद्धतीचा ध्रुव ट्रॉफी 2016 मधील अतिशय सुरेख पद्धतीचा चेंडू पायावर टाकला. चेंडू धावबाद करण्याचा प्रयत्न मात्र सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये ऐनवेळी या ठिकाणी शेर बहादूर त्याला मोक्याच्या क्षणी परत पाठवतोय. आपल्यामुळे कोणताही खेळाडू धावचीत होणार नाही याची दक्षता घेतोय आणि निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. सुरेख चेंडू आणि तेवढ्याच सुरेख दर्जाचं क्षेत्ररक्षण, तेवढ्याच चांगल्या दर्जाची या ठिकाणी फेक. विठ्ठल गावसे एक न्यू फाईन असा युवा खेळाडू आपल्या संघाला साजेसे असे खेळी या ठिकाणी साकारतोय. पुन्हा एकदा सज्ज होतो. यावेळी मात्र सुरेख असा फटका, ऑफ कव्हर डावीचा फटका आणि चेंडू मात्र बघता बघता सीमा पार चौकाराने आपला आणि आपल्या संघाचं खातं खोलतोय. अर्थात शेर बहादूर टेक ऑफ करतोय आणि या चौकाराने धाव संख्येला मात्र सुरुवात होते. बिनबाद 4 धावा या ठिकाणी धाव फलकावर. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना उपउपांत्य फेरीचा सामना ध्रुव ट्रॉफी 2016 मधील आजच्या दिवसातील हा अंतिम सामना. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो या ठिकाणी मार्मगोवा संघाने. कर्णधाराचा विश्वास 7 ठरवायचा आहे. मोठी धावसंख्या उभारायची. 48 चेंडू मध्ये जवळपास 100ला गवसणी घालायचे हा मनसुबा या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्यावेळी मात्र सुरेख असा फटका मिड विकेटच्या दिशेनं. पुन्हा एकदा निर्णय तोच आणि चौकार, दुसरा सलग चौकार या ठिकाणी शेर बहादूर याच्या चेंडू फळीतून आणि धावसंख्या मात्र आता आकार घेताना दिसते. बिनबाद 8 पहिलं षटक प्रगतीपथावर असताना ऐवजी समाजसूचकता दाखवतोय. सुरेख फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हवेमध्ये खेळतोय. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बंड्या भागात उपस्थित. जोपर्यंत चेंडू अडवतोय परतीची फेक करतोय. एका धावेने मात्र स्ट्राईक सुपूर्द करतोय तो लल्ला यादवकडे. आपण उभा टाकतो नॉन स्ट्राईक एंडला. माझं काम मी पूर्ण केलंय. 3 चेंडू मध्ये 9 धावा मी पटकावल्यात. आता उरलेल्या चेंडूचा समाचार तू घे. उरलेल्या चेंडूवर तू जास्त धावा पटकाव हा जणू या ठिकाणी इशारा देतोय तो लल्ला यादव. लल्ला यादव आपल्या स्क्रीनवर दिसतोय तो म्हणजे गेल्या मोसमामध्ये सलग 8 अर्धशतकी खेळी करणारा असा हा खेळाडू म्हणजे लल्ला यादव. या ठिकाणी सामन्यादरम्यान या विठ्ठल गावस याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 चौकार आणि एकेरी धावेने धावसंख्या 9 धावा. बिनबाद 9 अशी सावध आणि सुरेख सुरुवात. यावेळी मात्र मोठा फटका मारायचा आहे. चेंडूच्या वरच्या फळीला कड घेतोय चेंडू. पहिली धाव पूर्ण केली ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जोपर्यंत फेक या ठिकाणी दोंडू तोपर्यंत दुसरी धाव लल्ला यादव याच्या खात्यामध्ये जमा होते आणि धावा संख्या मात्र परावर्तित ती दुहेरी आकड्यामध्ये. बिनबाद 11 अशी सुरेख सुरुवात पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असताना. 8 षटकांचा सामना, उपउपांत्य फेरीचा सामना. जिंकणारा संघ उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश करेल. उद्या या ठिकाणी या मैदानावर ध्रुव ट्रॉफी 2016चा विजेता कोण हे निश्चित करणारा सामना खेळण्यासाठी सज्ज होण्यासाठी या सामन्यातील विजेता संघ. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा आहे. त्यामुळे थोडंसं गचा क्षेत्ररक्षण होतंय. पहिली धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. टेक बहादूर पुन्हा परततोय आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या सांगते करीत धावा संख्या परावर्तित ती म्हणजे 13 धावा. बिनबाद 13 अशी सुरेख सुरुवात. अरे लावच्या टायमर लाईन आहे ना, काय करतोय तू? आवाज आहे ना, तू लायचं मग मी सांगतो.
समयसूचकता बाळगायची, कारण दुसऱ्या वेळी तुम्हाला फलंदाजी करायची, काळं होणार नाही याची दक्षता घ्यायची. सामना वेळेत लवकरात लवकर संपवण्यासाठी पहिला डाव या ठिकाणी आपली षटकं लवकरात लवकर कशी संपतील याकडे कृपया कर्णधाराने लक्ष द्यायचं आहे. तर गोलंदाजीमध्ये बदल या ठिकाणी पहिला बदल पाहायला मिळतोय. दोंडू एक हुकमी गोलंदाज म्हणून आवाजलेला अनुभवी असा गोलंदाज या ठिकाणी आपलं षटक घेऊन सध्या होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून. मोठा फटका खेळायचा आहे, मात्र उजव्या इटीच्या बाहेर जाणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न राहतोय. बाकीचे सोपस्कार संजू नागवेकर यष्टीरक्षक पूर्ण करतोय आणि परतीचे फेक दोंडूच्या दिशेने. दोंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. यावेळी मात्र मोठा फटका हवेमध्ये आकाशाला गवसती घालणारा दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावताय. दुसरी धाव लिलया पूर्ण होते. तिसरा धावाचा प्रयत्न आणि जोपर्यंत परतीची फेक दोंडूच्या दिशेने येईल तोपर्यंत तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. पर्यायाने धावा संख्या या ठिकाणी परावर्तित होते, ती बिनबाद 16 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. 8 षटकांचा सामना, 100 गाठावी, समोरच्या संघावर दडपण आणावं या मनसुबाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा सार्थ निर्णय. आतापर्यंत तरी दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या सांगत्या अखेरीस बिनीची सलामीची जोडी ठरवताना दिसते. दोंडू पुन्हा एकदा सज्ज होतं. यावेळी मात्र लल्ला यादव त्याच्या गोलंदाजीचा पहिल्यांदाच सामना करण्यासाठी सज्ज. यावेळी मोठा फटका खेळायचा निश्चितपणे, अतिशय सुरेख मिड ऑफच्या लॉंग ऑफच्या दिशेनं आणि 4 धावा या लल्ला यादवच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. पर्यायाने धावा संख्येमध्ये बदल होतोय. धावा संख्या भरभर वाढताना दिसते, ती म्हणजे 20 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. थोडंसं या ठिकाणी खळबळजनक फलंदाजी दोन्ही फलंदाजाकडून. दोन्ही बाजूने आक्रमक टोलजंग फलंदाजी करताना दिसत आहे, ते म्हणजे डावखुरे आणि उजव्या हाताची बिनीची जोडी लल्ला यादव आणि शेर बहादूर. दोंडू याचा पुढचा चेंडू. यावेळी मात्र चॉप करण्याचा प्रयत्न. गली आणि सेकंड स्लिपच्या जवळून पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र सोडून दिला जातो. एका धावेवर समाधान मानावं लागतं विठ्ठल गावसी. या ठिकाणी थेट फेक संजूच्या हातामध्ये. एका धावेने धाव संख्येमध्ये बदल. 21 धावा धाव फलकावर. बिनबाद 21. सुरेख आणि थोडीशी आक्रमक सुरुवात म्हणावी लागेल, ती म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी मारमगोवा संघाची. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी. 8 षटकांचा सामना यापर्यंत. यामध्ये पहिला सामना 100-112 धावांचा झालेला. त्या दिशेने आगेकूच करण्याचा प्रयत्न निश्चितपणे या मारमगोवा संघाचा. यावेळी मात्र सुरेखाचा फटका. ऑफ कव्हर ड्राईव्हचा असा फटका ऑफ साईडच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे काही सीमारेषेच्या काही अंतरावर चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत पुन्हा एकदा 3 धावा या ठिकाणी अतिशय सुरेख पद्धतीने पळून काढल्या जात आहेत आणि 3 धावाने धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या परावर्तित होती, ती म्हणजे या ठिकाणी 24 धावा. म्हणजे नाणेफेक जिंकून कर्णधाराने सांगितलेली निश्चितपणे व्यूहरचना अंमलात आणण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही 100 गाठा गोलंदाज आपले काम चोख बजावतील हे निश्चितपणे सांगणारा हा सामना. आणि या ठिकाणी हे दोन्ही फलंदाज तशा पद्धतीची फलंदाजी करताना घरच्या मैदानावर ध्रुव पेरनेम संघासमोर आव्हान उभं टाकतात. ती काय ही तो येणारी वेळच सांगेल. मात्र तोपर्यंत फलंदाज या ठिकाणी गोलंदाज तुटून आले. हा मात्र या ठिकाणी धोंडू मात्र मोठा बकरा आपल्या या ठिकाणी खात्यामध्ये जमा करतोय आणि लल्ला यादव एका चौकाराने नटलेली ही खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येते. पहिला हादरा मात्र या ठिकाणी निश्चितपणे बसतो तो मारमगोवा संघाला. मात्र दुसरं षटक फायदेशीर म्हणावं लागेल. जरी धावा जास्त खर्च झाला तरी मोठा या ठिकाणी मासा गळाला लागतोय, तो म्हणजे लल्ला यादव. इनफॉर्म फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं या क्रिकेटच्या अंगामध्ये धावांचा रतीब घालणारा फलंदाज आणि हे मैदान त्याला फलदायी साबित ठरणारा या ठिकाणी मात्र लल्ला यादव स्वस्तात गारा जातोय. एका चौकाराची खेळी या ठिकाणी त्याची संपुष्टात येते. पर्यायाने थोडंसं या ठिकाणी हौसले बुलंद होत आहेत, ते म्हणजे ध्रुव पेरनेम संघाचं. 2 षटकांचा खेळ समाप्त.
24 धावा धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 12ची धाव सरासरी राखतोय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तो म्हणजे संजय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय. गोलंदाजीसाठी आमच्या समोरच्या बाजूला गोलंदाजीकडे सज्ज होतोय तो म्हणजे राजू दाभोलकर, एक अनुभवी असा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पेन प्रीमियर लीग मध्ये पहिला अर्धशतक ठोकणारा हा राजू दाभोलकर. यावेळी मात्र सुरेख असा चेंडू, या ठिकाणी पायावरचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू काही चेंडू फळीवर येत नाही. निर्धाव चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात करतोय शेर बहादूर यादव. बॅकफुटवर जात या ठिकाणी निश्चितपणे घसलेली गॅप शोधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र ती दरी शोधण्यात अपयश त्याला या ठिकाणी येतंय. पर्यायाने निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते आणि धावसंख्या मात्र स्थिरावलेली ती 24 धावावर. राजू दाभोलकर याचा पुढचा चेंडू जमिनीलगत विथ अलॉंग द कार्पेट, कॉपी बुक स्टाईलचा हा फटका. एकच धाव या फटक्यावर मिळते. एका धावेने या ठिकाणी समाधान मानावं लागतंय शेर बहादूर याला. पूर्णतः या ठिकाणी पाहून या ठिकाणी पाव शतक धाव फलकावर झळकता येते म्हणजे मारमोगोवा संघाचं. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्या प्रथम फलंदाजी करताना ध्रुव पेरणम संघ आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर एक चांगलं प्रदर्शन या अगोदरच्या सामन्यामध्ये करतोय आणि त्याची पुनरावृत्ती करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. तर या ठिकाणी ध्रुव पेरणम संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर आव्हान देण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे मारमगुवा संघ. राजू दाभोलकर पुन्हा एकदा सज्ज होतोय, क्षेत्ररक्षण सजवताना दिसतोय तो म्हणजे संजू नागवेकर. या ठिकाणी राजू दाभोलकर पुन्हा एकदा सज्ज, यावेळी सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजे संजय. यावेळी पुलटात पदऱ्या चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि दुसरा हदरा या ठिकाणी मारमगोवा संघाला. या फटक्यामध्ये ताकदीचा अभाव, टायमिंगचा अभाव, मात्र क्षेत्ररक्षकाकडून कोणती चूक नाही आणि संजयला आल्या पावली परतीचा रस्ता पकडावा लागतो. नोंद होतोय आणि या अगोदरच्या सामन्यामध्ये 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना राजेश वांगणकरांच्या गोलंदाजीवर डीप लॉंगांच्या दिशेने उत्तुंग गगनचुंबी असा षटकार ठोकणारा रेवण उर्फ लपलप या ठिकाणी मैदानामध्ये उभा टाकतोय. सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन करणारा असा युवा खेळाडू या ठिकाणी मात्र संजय याची जागा घेण्यासाठी येतोय. पुलटा चेंडूवर मोठा फटका मारायच्या नादात मात्र ताकद थोडीशी कमी पडते आणि त्या फटक्यावर झेलबाद होतोय तो म्हणजे संजय. राजू याचा पुढचा चेंडू या ठिकाणी शेर बहादूर पुन्हा एकदा चकतोय. यष्टीरक्षकाचं अतिशय अप्रतिम यष्टीरक्षण संजू नागवेकर यांचा, अनुभवाचा पुरेपूर फायदा संजू नागवेकर उठवतोय. पर्यायाने शेर बहादूर यादव या ठिकाणी प्रथमतः फलंदाजीला जातोय तो सलामीची जोडीसाठी आणि अजूनही मैदानावर तळ ठेकून उभा. तर दुसऱ्या बाजूने लल्ला यादव आणि संजय ही गडी बाद झालेले. यावेळी मात्र उत्तुंगाचा फटका, आकाशाला गवसणी घालणारा हवेमध्ये चेंडू आणि चेंडू मात्र बघता बघता सीमापार पंचांचा इशारा 6 धावांसाठी आणि शेर बहादूर यादव याच्या चेंडूपळीतून निघालेला आणखी एक मोठा फटका आणि या फटक्याने धावसंख्या मात्र परावर्तित होते ती म्हणजे 31 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. अद्याप तिसरं षटक प्रगतीपथावर. ध्रुव षटक अजूनही शिल्लक म्हणजे निश्चितपणे मोठी धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करताना अतिशय सुरेख पद्धतीचे डो विथ लंग द कार्पेट, कॉपी बुक स्टाईलचा फटका. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धावही पूर्ण. मात्र जोपर्यंत सुदान चेंडूवर येतोय, चेंडू अडवतोय, परतीची फेक करतोय. दुसऱ्या धावेवर समाधान व्यक्त करत या ठिकाणी तिसऱ्या षटकाची सांगता झाल्याचे खूण पंचांकडून होतोय आणि 3 षटकांचा खेळ समाप्त आणि धावसंख्या 11च्या धाव सरीसरीनं प्रत्येकी 2 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा धाव फलकावर मारमगोवा संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. संध्याकाळच्या सत्रातील सुरू असलेला महत्त्वपूर्ण असा हा सामना या सामन्यापर्यंत 2 संघाला हरवत या ठिकाणी हे दोन्ही संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झाले. हा सामना जो जिंकेल त्याची द्वारे या स्पर्धेच्या दरम्यान उपांत्य फेरीसाठी उघडी राहतील आणि जो हरेल त्याच्यासाठी मात्र उपांत्य फेरीचे द्वारे याच ठिकाणी आजच्या दिवशी बंद होतील.
या ठिकाणी या मार्मगोवा संघाचं या ठिकाणी एक या दोन्ही संघादरम्यान सांगायचं म्हणजे या मैदानावर झालेली झेडपी ट्रॉफी प्रथमतः विजेता ठरलेला हाच वास्को मार्मगोवा संघ, तर उपविजेता ठरलेला होता ध्रुव पार्सेमचा संघ. ते दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या निमित्ताने या ठिकाणी आमने सामने उभ्या ठाकतायत. त्या पराभवाचा वचपा काढण्याची सुवर्ण संधी ध्रुव पार्सेम संघासमोर या ठिकाणी पुन्हा एकदा उभे येऊन टाकले. धोंडू मात्र सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक, संघाच्या वतीने चौथं षटक. हा चेंडू मात्र डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा, पंचांचा इशारा सोयर असल्याचा आणि अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या परावर्तित होती ती म्हणजे 34 धावा. निश्चितपणे या ठिकाणी धोंडू पुन्हा एकदा सज्ज होतो. यावेळी मात्र सुरेख असा फटका कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागतं आणि एका धावेने धावसंख्या परावर्तित ती 35 धावा. दोन गड्यांच्या मोबदल्यात लपलप पूर्णतः जबाबदारी मोठे धोकादायक फटके खेळण्याची, त्याच्या चेंडू फळीमध्ये क्षमता, मोठमोठे फटके मारण्याची. बिचोली येथील झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये शेवटच्या 2 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता असताना उत्तुंग असे 2 षटकार ठोकत विजयी करणारा लपलप. यावेळी मात्र पुलटा पदऱ्या चेंडू शेर बहादूर याच्यासाठी मिड ऑफच्या दिशेने खेळला जातो. डीप लॉंगावरील क्षेत्ररक्षक बंड्या भगत चेंडूवर जातोय, परतीची फेक करतोय. दुसरी धाव या ठिकाणी खर्च होणार नाही याची दक्षता घेतोय. एका धावेने मात्र धावफलक घालतोय. धावसंख्या परावर्तित ती 36 धावा. दोन गड्यांच्या मोबदल्यात प्रत्येक चेंडू गणी, प्रत्येक धावे गणी या ठिकाणी आम्हाला माहिती पुरवतात आमचे गुणलेखनाचं काम करणारे प्रज्योत बगळे. आणि tenniscricket.in वर लाईव्ह चित्रण या ठिकाणी दाखवलं जाते ते गौरव सावंत. tenniscricket.in वर अतिशय सुरेख असा फटका स्क्वेअर लेग पंचाजवळून खेळला जातोय. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत, ते म्हणजे शेर बहादूर यादव आणि लपलप याच्याकडून. आणि 2 धावेने धावसंख्या परावर्तित ती म्हणजे 38 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक हे प्रगतीपथावर असताना अजूनही या ठिकाणी ध्रुव षटकाचा खेळ बाकी. हे षटक पाहणं गरजेचं धोंडूचं. यावेळी मात्र हलके तटवतोय त्या ठिकाणी सुदन ठाकूरला भेदण्यात मात्र लपला यशस्वी ठरतोय. सुदनचं सुरेख असं क्षेत्ररक्षण, धाव खर्च होणार नाही याची दक्षता घेत परतीची फेक गोलंदाजाच्या दिशेने निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. पुन्हा एकदा सज्ज होतोय धोंडू गोलंदाजीसाठी. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडू काही चेंडू फळीवर येत नाही. पंचांचा इशारा अजूनही येणं बाकी आणि पंचांचा इशारा चेंडू डाव्या एटीच्या बाहेर जाणारा, सोयर असल्याची खून, अवांतर धावा आणि एकूण 2 धावेने धावसंख्या मात्र 40 गाठते ती म्हणजे 2 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक प्रगतीपथावर. 10ची धाव सरासरी राखतोय तो मार्मगोवा संघ. पुन्हा एकदा सज्ज होतो. यावेळी मात्र हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक बंड्या भगत धातोय आणि यावेळी मात्र थोडासा अंदाज चेंडूवरचा चुकतोय, नजर हटते आणि दुर्घटना म्हणते ती टळली जाते. ती निश्चितपणे या ठिकाणी शेर बहादूर यादवला या ठिकाणी जीवनदान मिळते. पर्यायाने 2 धावा या ठिकाणी खात्यामध्ये जमा होतात. ज्या ठिकाणी बळी मिळाला असता त्या ठिकाणी 2 धावांचा बोनस आणि पर्यायाने धावसंख्या परावर्तित ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 42 धावा. शेर बहादूर यादव याच्यासाठी हा हलके तटवलेला चेंडू, मधल्या इष्टीवरील चेंडू या ठिकाणी डीप मिडांच्या दिशेने खेळला जातोय. आमिर या ठिकाणी चेंडूवर झपकन येतोय, परतीची फेक गोलंदाजाच्या दिशेने करतोय आणि या एका धावेनेच या ठिकाणी या चौथ्या षटकाची सांगता होते. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या ती म्हणजे 43 धावा आणि उरलीत अजूनही 24 चेंडू मध्ये किती धावांचं लक्ष ठेवतोय, शतकी मजल मारतोय आणि येणाऱ्या या ठिकाणी दुसऱ्या वेळी ज्यावेळी धावांचा पाठलाग करायचा आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यावेळी ध्रुव परिणाम संघासमोर मोठी धावसंख्या उभारून त्यांच्या फलंदाजावर दडपण आणतायत की ध्रुव परिणामचे गोलंदाज या ठिकाणी ही धावसंख्येची वाढलेली भरभर या ठिकाणी रोखण्यासाठी प्रयत्न करतात. माफक अशा धावसंख्येवर रोखण्यात यश मिळवतात. हे तर येणारी वेळच समजेल. जोपर्यंत या ठिकाणी 5वं षटक सुरू होतोय, समालोचन कक्षामध्ये थोडासा बदल आणि या ठिकाणी मी आमंत्रित करतोय अशोक नाईक यांना. धन्यवाद जय। शाम के माहौल में शायद कल इसे वक्त शायद एक यादगार मैच देखने को मिला। पीछा किया था जो कि रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट टीम ने गोपाल भट्ट और सुधीर पालेकर की शानदार बारी।
अंपायर का इशारा, जबकि ध्रुव ओवर का। और जहां तक मैं तो कहूंगा शायद बल्लेबाजी की अब बात की जाए तो एक मेरे ख्याल से अच्छी स्थिति में दिखाई देती हुई, पहले जबकि आधे ओवर समाप्त, 4 ओवर का खेल, 43 रन 2 विकेट पर। लल्ला यादव शायद काफी सस्ते में लौटे जरूर, लेकिन शेर बहादुर बिल्कुल नाम की तरफ बिल्कुल जो कि मैदान में छाए हुए दिखाई देते हुए। नए ओवर की पहली गेंद, फुल टॉस गेंद, इस बार थोड़ी सी लोअर फुल टॉस, हल्के से खेला गेंद को ऑन साइड पर, मिड ऑन पर थोड़ी सी मिसफील्ड हुई, बैकअप कर रहे थे मिड ऑफ पर फील्डर, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते, 1 रन अपने खाते में और जोड़ दिया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन के साथ से 44 पर टोटल बढ़ता हुआ 2 विकेट पर। 5वां ओवर, ध्रुव ओवर, शायद इस ओवर में 2-3 बड़े शॉट लगाने पड़ेंगे। 80-85 का टोटल, शायद 90 का टोटल एक अच्छा टोटल होगा शाम के माहौल में, शायद बाद में चेस करने के लिए ध्रुव पारसी क्रिकेट टीम के सामने। और देखना होगा कि कहां पर ये बारी जो कि सीमित रहती है मार्मगोवा क्रिकेट टीम की। फिलहाल दूर वाले छोर से अगली गेंद लेकर फुल टॉस गेंद, थोड़ी सी ऑफ स्टंप से बाहर पटकी हुई गेंद, इस बार छोड़ा जाने दिया विकेट कीपर के हाथों में। शायद अंपायर की ओर जरूर देखा रेवण ने, लेकिन अंपायर का फैसला, जबकि अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप को छोड़कर निकले संजू नागवेकर, जो कि विकेट से पीछे विकेट कीपिंग का दायित्व निभाते हुए। और फिलहाल रेवण स्ट्राइक पर सामना करते हुए अगली गेंद का, फिर से ऑफ स्टंप को छोड़कर निकली गेंद, बढ़िया गेंदबाजी। शायद ध्रुव ओवर में आप इससे बढ़कर क्या करेंगे। पिछले मैच में भी देखा था ध्रुव ओवर में एक बड़ी अच्छी गेंदबाजी देखने को मिली थी ध्रुव ओवर में। शायद आधे ओवर तक मेरे ख्याल से 43 रन, बाकी के बचे हुए 4 ओवर में आपको 40 रन बनाने ही पड़ेंगे, और उसमें ध्रुव ओवर जो कि बाकी था। अच्छी गेंद, बल्ले को लगकर गेंद विकेट कीपर के हाथों में, सफलता हासिल करते हुए संजू नागवेकर विकेट चटकाते हुए, राजू दाभोलकर जो कि सफलता हासिल करते हुए, रेवण वापस तीसरे धक्का लगता हुआ। जिंगारो बॉयज और साथ साथ दूसरी जो कि गुमटेश्वर केपीएम क्रिकेट टीम, ये गेंद ऑफ स्टंप से बाहर, इस बार बल्ला हटाया। शायद अंतिम क्षणों में थोड़ा सा जो कि निश्चित रूप से कुछ परेशानी दिखाई देते हुए स्ट्राइक एंड पर बल्लेबाज के लिए, प्रणव पॉल जी के लिए। फिलहाल कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ, 44 रन 3 विकेट पर। ध्रुव ओवर शायद मेरे ख्याल से इस प्रतियोगिता में ये सबसे बेहतरीन प्रदर्शन ध्रुव क्रिकेट टीम की ओर से, जबकि ध्रुव ओवर में शायद इससे बढ़कर और गेंदबाजी क्या होगी। अपने फॉलो थ्रू में बढ़िया फील्डिंग, शायद तालियां जरूर होनी चाहिए इस ओवर के लिए दर्शकों से। बहुत शानदार गेंदबाजी ध्रुव ओवर में, 1 रन 1 विकेट ध्रुव ओवर में, इससे बढ़कर क्या होगा ध्रुव ओवर में। मेरे ख्याल से बढ़िया गेंदबाजी। 5 ओवर खेल समाप्त, 44 रन 3 विकेट पर। कंप्लीशन आफ्टर 5th ओवर, 44 लॉस ऑफ 3 विकेट। दो टीम जो कि पहले पहुंच चुके हैं, गोमटेश्वर केपीएम और जिंगारो बॉयज क्रिकेट, बिल्कुल जो कि वापस किया मेरे ख्याल से ध्रुव क्रिकेट टीम को इस मैच में। नए ओवर की पहली गेंद कमेंट्री बॉक्स की तरफ से, फुल टॉस गेंद, इस बार हवा में शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, और क्या कमाल का पास। शायद मेरे ख्याल से ये शायद बढ़िया कैच हो सकता था। राम का प्रयास था, अपने शायद आगे बिल्कुल झांक दिया था जमीन पर, शायद डाइस लगाकर कैच लपक रहे थे, लेकिन मैं तो शायद नहीं कहूंगा ये मौका आसान था, एक अच्छा प्रयास था। शायद लेते तो मेरे ख्याल से इस प्रतियोगिता का एक बेस्ट कैच हो सकता था। कपिल ने कैच लपका था शॉर्ट कवर पर, उसके बाद से ये कैच निश्चित रूप से शायद जो कि बेस्ट कैच के लिए नवाजा सकता था, लेकिन बीच में गेंद हाथों से जब तक छूटी, 2 रन स्कोर के खाते में बड़े देर के बाद, जबकि स्कोर बोर्ड थोड़ा सा आगे निकलता हुआ मार्मगोवा क्रिकेट टीम का। आड़े बल्ले से इस बार उठाकर मारा, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, यह मौका रहेगा, और राम जो कि शायद इस बार कोई गलती नहीं कर बैठे, सीधा लॉन्ग ऑन बाउंड्री पर, बिल्कुल 1-2 गज अंदर सीमा रेखा पर कैच को तब्दील किया, और इसी के साथ
चौथे विकेट का पतन। इकतीस रनों की शेर बहादुर की, शायद थोड़ा सा मेरे ख्याल से थोड़ा सा जो कि शॉट ताकत कम पड़ गई शॉट के पीछे, लेकिन राम को दाद देनी पड़ेगी। बढ़िया फील्डिंग लॉन्ग ऑन बाउंड्री पर, और इसी बीच में एक बार फिर से बंडा भगत अगली गेंद लेकर इस बार घूम कर मारना चाहते थे। देखना होगा, एक रन लेने का चाहते थे, शायद काफी आगे निकले और फिर से शायद और एक सफलता इसके साथ। प्रणव पोल जी शायद एक अच्छे बल्लेबाजी के लिए, लेफ्ट हैंडर बल्लेबाज एक अच्छी बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। एक बढ़िया बल्लेबाजी कर रही थी मार्बो गोवा क्रिकेटिंग, लेकिन मेरे ख्याल से ध्रुव ओवर में बहुत ही बढ़िया कमबैक किया। बाद में बंडे भगत की शानदार गेंदबाजी और बिल्कुल थोड़ी सी लड़खड़ाती बारी मैदान पर, जबकि 5 विकेट जो कि गिरते हुए स्कोरबोर्ड पर 46 रन 5 विकेट पर, और नए बल्लेबाज धीरज मैदान पर। बंडे भगत राइट आर्म ओवर विकेट अपनी गेंदबाजी के मोर्चे पर अच्छी गेंद, इस बार सम्मान बख्शा धीरे से रक्षात्मक तरीके से खेला एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, पहला रन तेजी के साथ, शायद दूसरे रन की संभावना जरूर होगी। एक्स्ट्रा कवर बाउंड्री से जब तक आते फील्डर गेंद को उठाते फील्ड करते, 2 रन अपने खाते में पूरे के दोनों बल्लेबाजों ने। 2 रन के साथ से धीरज ने अपना खाता खोला और स्कोर थोड़ा सा आगे निकलता हुआ 48 रन 5 विकेट पर, 48 लॉस ऑफ 5 विकेट। शायद कहां से कहां थोड़ी सी बारिश सिमट गई। 43 रन 2 विकेट पर, 48 रन 5 विकेट पर। शायद ध्रुव पारसे क्रिकेट टीम ने अच्छा कमबैक किया मैच में। अच्छा शॉट, इस बार लगभग फुल टॉस पर गेंद, ये हल्के से फिर से खेला, कवर पर फील्डर मौजूद, जब तक गेंद को उठाते फील्ड करते। 1 रन समय था दोनों बल्लेबाजों के पास आराम के साथ पूरा करने का। शाम के माहौल में बिल्कुल सूरज की रोशनी धीरे धीरे थोड़ी सी कम होती हुई मैदान में, शायद बाद में बल्लेबाजी करनी पड़ेगी ध्रुव पारसे क्रिकेट टीम को अपने घर के दर्शकों के सामने, घर के होम पेज पे जो कि खेल रहे हैं, दर्शकों से खचाखच भरा हुआ मैदान। सम्मानीय अतिथि जो कि हमारे बगल में मान्यवर कक्ष में इस मैच का पूरेपूर मजा लेती हुई, और बंडे भगत इस बार थोड़ा सा मिस टाइम कर बैठे, शायद काफी देर तक हवा में। बंडे भगत का बहुत बेहतरीन कैच, शायद ये कैच उल्टा जो कि दौड़कर शायद लपकना, शायद कोई बात आसान नहीं होती रहती है मैदान पर। और एक विकेट खोते हुए और नए बल्लेबाज धीरज का साथ देने के लिए और एक नए बल्लेबाज मैदान पर।
बैट्समैन नेम प्लीज। समीर। बैट्समैन नेम समीर, थैंक यू। समीर जो कि बल्लेबाज स्ट्राइक एंड पर। संजू नागवेकर थोड़े से अपने फील्डिंग को ठीक ठाक करते हुए शायद थोड़े से पीछे दिखाई देती हुई मार्मो गोवा क्रिकेट टीम अपने स्कोर बोर्ड पर। खेल कुल जो कि समाप्त होता हुआ 6 ओवर का, 6 ओवर समाप्ति के बाद 49 रन। अच्छी गेंद, बढ़िया गेंद, इस बार एक जोरदार अपील वहां पर, शायद थोड़ी सी ऑफ स्टंप को मिस करती हुई गेंद। लेग बाइज का इशारा आता हुआ अंपायर द्वारा। पॉइंट पर बंडा भगत जब तक गेंद को उठाते फील्ड करते, ये 50 रन जो कि पूरे टोटल स्कोर बोर्ड पर मार्मो गोवा क्रिकेट टीम के। टॉस जीता, पहले बल्लेबाजी करने का फैसला। 8 ओवर का मैच, क्वार्टर फाइनल का मैच, सेमीफाइनल में प्रवेश करने के लिए एक बड़ी जीत की आवश्यकता दोनों टीमों के लिए। और जहां तक अब मैच का सिचुएशन मैदान पर 50 रन स्कोर बोर्ड पर, 7वां ओवर जो कि प्रगति पर। अंतिम ओवर का इसके बाद से खेल बाकी और तेज गेंदबाज सामने वाले से, जबकि आमिर अपने बॉलिंग रनअप पर और लेफ्ट हैंडर बल्लेबाज धीरज स्ट्राइक एंड पर सामना करेंगे उनकी गेंदबाजी का। दूर दूर जमाई गई फील्ड, शाम के माहौल में काफी दर्शक भारी संख्या में मैच का मजा लेते हुए। ओवर पिच गेंद, बड़ा शॉट, इस बार बॉलर के ऊपर से एक शानदार शॉट, गजब का शॉट, 6 रन के लिए गेंद लॉन्ग ऑन से मारेगा से बाहर। काफी देर से आवश्यकता थी एक बड़े शॉट की और धीरज के बल्ले से एक बढ़िया शॉट। बिल्कुल ओवर पिच गेंद मिली, सामने गेंद मिली, बल्ले के बीचों बीच लपका इस बार और लॉन्ग ऑन बाउंड्री पर 6 रन के लिए। बॉलर के पास से सुंदर शॉट, इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर थोड़े से हड़बड़ाहट जरूर थी लेकिन संभाला अपने आप को। स्कोर 1 रन के साथ से बढ़ता हुआ 57 57 रन टोटल। नो बॉल का इशारा शायद अंपायर द्वारा, यानी और 1 रन स्कोर के खाते में 58 रन। शायद रन काफी महत्वपूर्ण। फ्री हिट का इशारा, यह बड़ा मौका रहेगा बल्लेबाज के लिए। शायद इस गेंद पर अगर फ्री हिट पर एक बड़ा शॉट निकला तो सोने पे सुहागा होगा मैदान में। 58 रन स्कोर बोर्ड पर 7वां ओवर प्रगति पर। आमिर गेंदबाजी के मोर्चे पर, जबकि बाएं हाथ के बल्लेबाज के लिए ओवर द विकेट, अब राउंड विकेट समीर जो कि स्ट्राइक एंड पर उनकी गेंदबाजी का। और फ्री हिट का इशारा अंपायर द्वारा। शायद ये क्या कर रहे थे, मुझे कुछ समझ नहीं पाए, शायद रिवर्स स्वीप का प्रयास कर रहे थे। गेंद निकली गले की तरफ, 22 का इशारा आता हुआ अंपायर द्वारा और 1 रन जबकि स्कोर के खाते में। 7वां ओवर अभी भी प्रगति पर, 59 रन स्कोर बोर्ड पर, 6 विकेट के नुकसान पे। अंतिम ओवर का इसके बाद से खेल बाकी और स्ट्राइक एंड पर धीरज सामना करते हुए गेंदबाजी का। फुल टॉस गेंद, मिड विकेट बाउंड्री पर, बड़ा शॉट, गेंद 6 रन के लिए सीमा रेखा से बाहर। शायद ये ओवर में 2 बड़े शॉट धीरज के बल्ले से। पहला शॉट जो कि बिल्कुल सामने खेला, ओवर पिच गेंद थी लेकिन ये कमजोर गेंद थी, फुल टॉस गेंद थी। शायद बल्लेबाजी के लिए बिल्कुल जो कि बड़ा मौका हाथ खोलने का दिया। आमिर एक बार फिर से दूर वाले छोर से बाएं हाथ से राउंड विकेट। ओवर पिच गेंद फिर से उठाकर मारा, इस टाइम कर बैठे, देखना होगा हवा में लॉन्ग ऑन बाउंड्री पर कैच का मौका, लेकिन एक शानदार बारिश समाप्त। मेरे ख्याल से अपना काम कर गए इस ओवर में, 2 बड़े शॉट खेलकर और एक सफलता। 7वां विकेट मेरे ख्याल से मार्मो गोवा क्रिकेट टीम का। 1 to go। बल्लेबाज मैदान पर 7वां ओवर प्रगति पर, 65 रन 7 विकेट पर, 65 लॉस ऑफ 7 विकेट, 7 गेंदे बाकी। मेरे ख्याल से 2 शॉट आवश्यक। अच्छी गेंद, बढ़िया गेंद, फ्लाइटेड गेंद, चकमा दिया इस गेंद ने, थोड़ा सा गति में परिवर्तन किया था और संजू नागवेकर ने विकेट के पीछे अपना काम किया।
65 रन स्कोर बोर्ड पर, 65 लॉस ऑफ 8 विकेट, कंप्लीशन आफ्टर 7th ओवर। अंतिम ओवर का खेल बाकी, और शायद दोनों टीमों के बारे में सोचा जाए तो मैं तो कहूंगा शायद इस ओवर में काफी कम रन देने पड़ेंगे ध्रुव पारसे क्रिकेट टीम के गेंदबाजों को, खास करके बंड्या भगत को। और मार्मा गोवा क्रिकेट टीम के बारे में सोचा जाए तो मैं तो कहूंगा शायद 2 शॉट अगर लगाने में सफल रहे तो शायद 75 का टोटल एक फाइटिंग टोटल होगा शाम के माहौल में इस क्वार्टर फाइनल के मैच में। इस बार थोड़ा सा ब्लाइंड शॉट, ये मौका रहेगा कैच का, संजू नागवेकर गेंद के नीचे और उस कैच को तब्दील करते हुए शायद अंतिम जोड़ी मैदान में। ओवर की पहली गेंद पर सफलता हासिल करते हुए बंड्या भगत, और ये मार्मा गोवा क्रिकेट टीम जो कि टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए उनके आखिरी जोड़ी मैदान में। शायद देखना होगा कि कहीं पर यह मुकाबला गेंदे जो कि बाकी रहते हैं या नहीं, या शायद 5 गेंदों पर एक आध दूसरा बड़ा शॉट आखिरी जोड़ी की ओर से देखने को मिलता है। अच्छी गेंद, इस बार ऑफ स्टंप पर डिले आया तो हल्के से खेला गेंद को, शायद खेलना चाहते थे, ऑन साइड पर गेंद निकली थोड़ी सी बाहर ही किनारा लगती हुई, ऑफ साइड पर कवर पॉइंट पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते, 1 रन अपने खाते में बना दिया। 66 रन 9 विकेट पर, 66 लॉस ऑफ 9 विकेट। लेग स्टंप को छोड़कर निकली इस बार गेंद, देखना होगा कि विकेट कीपर से टकराती हुई गेंद निकली शॉर्ट पाइल लेग पर, 1 रन जरूर स्कोर के खाते में, और अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल का, यानी टोटल और 1 रन स्कोर के खाते, यानी टोटल 2 रन जो कि स्कोर के खाते में बढ़ते हुए 2 रन 68 रन टोटल। शायद जो रन होगा काफी महत्वपूर्ण होगा मार्मा गोवा क्रिकेट टीम के लिए, लेकिन एक बड़ा शॉट शायद निकलेगा तो बड़ी अच्छी बात होगी अपनी टीम के लिए। अच्छी गेंद, बढ़िया गेंद, इस बार बिल्कुल बिल्कुल सामने खेला, अपने पालोत्र में जरूर आते तेजी के साथ, लेकिन शायद काफी आगे निकले थे स्ट्राइक एंड पर। 1 रन पर से फिर से संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाजों को, और 1 रन के साथ से 69 रन स्कोर बोर्ड पर। 4 ओवर में पहले 43 रन, शायद लग रहा था कि 85-90 का टोटल मैच में, लेकिन बाद में बढ़िया गेंदबाजी की थी ध्रुव ओवर में, शानदार गेंदबाजी। अंतिम ओवर अभी भी प्रगति पर, बंड्या भगत अपने बॉलिंग रनअप पर छोटे रनअप से 4-5 कदमों के दाहिने हाथ से ओवर द विकेट। कलाई को क्या मोड़ा, इस पर ऑन साइड पर शॉर्ट मिड विकेट पर फील्डर मौजूद, 1 रन स्कोर के खाते में। शायद कोई जोखिम नहीं ले रहे हैं, मालूम है शायद कि बारिश समाप्त होगी, लेकिन मेरे ख्याल से अंतिम ओवर की अब बची हुई सिर्फ 2 गेंदों का खेल, 2 गेंदों का खेल बाकी, शायद अब जोखिम लेनी पड़ेगी। एक शॉट अगर लगाने में भी सफल रहे तो बड़ी अच्छी बात होगी इन 2 गेंदों के ऊपर, और देखना होगा कि इन 2 गेंदों पर क्या होता है। अच्छा शॉट, इस बार कारपेट के सहारे लॉन्ग ऑन बाउंड्री पर, देखना होगा 1 रन जरूर स्कोर के खाते में। अच्छा ओवर, शायद इस ओवर में कोई आजादी नहीं दी बंड्या भगत ने, कोई बड़ा शॉट जबकि 5 गेंदों पर नहीं देखने को मिला। पहले इनिंग की समाप्ति की ओर, यानी पहले इनिंग की ये आखिरी गेंद, टॉस जीता मार्मा गोवा क्रिकेट टीम ने फील्ड बल्लेबाजी करते हुए 8 ओवर के इस मैच में, और अंतिम ओवर की अंतिम गेंद, लास्ट बॉल, और ये बढ़िया शॉट एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, शायद जो होना चाहिए था, अंतिम गेंद पर बड़ा शॉट निकला, फुल टॉस गेंद मिली, रिवर्स स्विप का बड़ा शॉट, गेंद 6 रन के लिए। और हमारे बगल में प्रजोत जो कि बैठे हुए, शायद पहले इनिंग की 8 ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल स्कोर 77 रन, 78 रन, 78 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए।
जो कि इस प्रतियोगिता में, और सामने से देखना होगा कि 78 रन का टोटल है उनके सामने, जो कि बाद में चेस करना शायद आसान बात नहीं रहती। कल गोपाल भट्टा ने सुधीर पालेकर ने एक बारी यादगार बारी खेली थी, ओपनिंग जोड़ी के लिए एक बड़ी साझेदारी बनाई थी, आसानी के साथ मैच को जो कि जीता था। और इसे बीच में देखना होगा कि क्या होता है क्वार्टर फाइनल में, इस मैच में सेमीफाइनल में कौन प्रवेश करता है। ले चलते एक उभरते हुए हमारे कमेंटेटर कक्ष में, जो कि हमारे साथ जुड़े हुए शांताराम गड़ेकर, जो कि एक युवा कमेंटेटर हमारे कमेंट्री बॉक्स में आज जो कि आपके खिदमत में। मैं अशोक नाइक आपसे रजा लेता हूं, धन्यवाद। मुरमागावने प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा फैसला स्वीकारला आणि आमंत्रित केलं होते ध्रुव संघाला गोलंदाजीसाठी। तर मुरमागावने 77 धावा काढीचा आमंत्रित केलंय त्या 78 धावासाठी ध्रुव संघाला। तर मैदानावर सलामी जोडी दिसते ती सुधर आणि राजू दाभोलकर। पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे। लाखो प्रेक्षकांचा गर्दी सामना पाहण्यासाठी। लक्ष काही फार मोठं नाही, 8 षटकात आणि 78 धावांची गरज। चांगला चेंडू समाधान आला आणि पंच चांगला चेंडू म्हणावा लागेल। पंच ठामपणे नकार देतात की हा चेंडू चांगल्या पद्धतीचा होता, चांगला चेंडू म्हणावा लागेल। चेंडू काही समाधान आलाय, कुठच्या पद्धतीचा चेंडू होता, कुठच्या लाईन मध्ये चेंडू येतोय, पंच ठामपणे नकार देतात की हा चेंडू मात्र निर्धाव। केनाडीसाठी सुदान ठाकूर, चांगल्या पद्धतीचा चेंडू, चेंडू काय समाधान आला नाही, तकवा देतोय तो गोलंदाज योगेश। सलग 2 चेंडू मात्र निर्धाव ठोकताना दिसतोय तो योगेश। चांगला चेंडू म्हणावा लागेल योगेशचा। लाजवाब गेंदबाजी यहाँ पर 78 रनों का लक्ष्य रखा है, तो निश्चित रूप से सुदन को सूझ में भरी पारी खेलनी होगी। गेंदबाजी के गेंदबाजों के ऊपर हल्ला बोलना होगा अपने टीम के लिए, जो कि एक बड़ा टारगेट माना जाएगा शाम के वक्त 48 गेंदों में। अब तक तो गेंदबाज यहाँ पर शानदार गेंदबाजी करता हुआ, निश्चित रूप से गेंदबाज जो कि गेंदबाजी करता वक्त
योगेश जोकी शानदार गेंदबाजी, इस बार खेलना चाहते थे, आई नहीं गेंद पर, काफी तेजी के साथ पहला रन दबाव डाला था प्रणव पोजी के ऊपर और 1 रन के साथ अब मात्र रन संख्या को यहाँ पर शुरुआत होती हुई 1 रन बगैर किसी नुकसान पर 77 रन पहले बल्लेबाजी करते हुए मारमगोवा टीम ने 78 रनों का लक्ष्य रखा है। उसका पीछा करते वक्त प्रारंभिक जोड़ी मैदान के भीतर घरेलू मैदान के ऊपर अच्छा प्रदर्शन करना होगा, दर्शकों को यहाँ पर अपने यहाँ पर निराश नहीं करना होगा। फिलहाल तो यहाँ पर अंधेरा होने को है, मैं दर्शकों से यहाँ से गुजारिश करना चाहूंगा अंपायर्स की थोड़ा सा इंस्ट्रक्शन दे उन्हें कि जल्द से जल्द मुकाबला शुरू की जाए। योगेश फिर एक बार हमारे दूर वाले चोर से इस बार रिवर्स का प्रयास, हवा में गेंद खिल हेमंत शेटगांवकर गेंद के पीछे, देखना है गेंद नहीं रुकेगी, गेंद जा रहे सीमा रेखा पार, रिवर्स का ये पहला चौका राजू दाभोलकर के बल्ले से निकलता हुआ। रनों का लक्ष्य रखा है जरूर, लेकिन इस मैदान की खासियत 115 रन भी इस मैदान के ऊपर चेस किए गए हैं, यानी कि 8 ओवर में 78 रनों का लक्ष्य बड़ा तो जरूर नहीं है, लेकिन एक किसी बल्लेबाज को एक लंबी पारी खेलनी होगी, समाजदारी की पारी यहां पर इस मैदान के ऊपर खेलनी होगी। राजू दाभोलकर की लाजवाब स्ट्रोक, 1 बॉल सीमा रेखा पार, बैक टू बैक बाउंड्रीज, राजू दाभोलकर के बल्ले से निकले, गजब का स्ट्रोक, गजब की बल्लेबाजी। 9 रन पहले ओवर की समाप्ति के बाद, यानी कि जिस तरह का औसत चाहिए प्रति ओवर लगभग उसी औसत के ओर, अगर एकाध ओवर यानी कि ध्रुव ओवर आना बाकी है तो शायद 1-2 रनों का जो फासला रहेगा, 1-2 बड़े शॉट का जो फासला रहेगा वो तो ध्रुव ओवर में यहाँ पर भरपाई उसकी हो सकती है। फिलहाल यहाँ पर गेंदबाजी में परिवर्तन तो होना है, शायद हेमंत गेंदबाजी के लिए हमारे स्क्रीन के ऊपर देखते हुए इस हेमंत के 2 ओवर काफी मायने रखेंगे। अगर इनके 2 ओवर में विकेट नहीं खोई और रन बनाई दिए जाए तो शायद ये मैच आसान रहेगा ध्रुव पेडनेम टीम के लिए। और अगर बात की जाए इनफॉर्म बल्लेबाज राजू दाभोलकर का, ध्रुव ओवर तक रुकना होगा, रन तो बनाने होंगे, दूसरी छोर से सुदन ठाकुर को कुछ अच्छी बल्लेबाजी करनी होगी, बड़े शॉट खेलने होंगे अपने टीम के लिए। हेमंत शेटगांवकर गेंदबाजी के लिए तैयार हमारे सामने वाले छोर से, यहाँ पर निश्चित रूप से विद द कारपेट कॉपी बुक स्टाइल का शॉट, लेकिन खिलाड़ी को भेजने में नाकामयाब, वहां पर खिलाड़ी तैनात, कोई रन नहीं, सही मायने में सही कांटेक्ट यहां पर हुआ, आवाज मधुर आई जरूर लेकिन फील्डर को चकाने में नाकामयाब रहे। हेमंत शेटगांवकर फिर एक बार तैयार, इस बार सुदन ठाकुर, देखते हैं सुदन किस तरह की बल्लेबाजी कर लेते हैं, एक आध बड़ा शॉट इस ओवर में बेहद जरूरी। इस बार काफी बाहर, ऑफ स्टंप के बाहर, जी हां, अंपायर का इशारा वाइड का आता हुआ, अतिरिक्त रन के साथ रन संख्या में बदलाव होता हुआ, रन संख्या जो कि डबल फिगर में परावर्तित होते हुए 10 रन के ऊपर। और अंपायर से रिक्वेस्ट है मैच को जल्द से जल्द खिलाने के लिए कृपया इंस्ट्रक्शन दे। हेमंत शेटगांवकर फिर एक बार तैयार होते हुए गेंदबाजी के लिए, सामना करेंगे सुदन ठाकुर। हेमंत शेटगांवकर फिर एक बार, ये अच्छी गेंद जड़ में डाली हुई, बल्ले का चुम्मा लेते हुए चले गए विकेट कीपर के हाथ में, और पहले विकेट का बटन सुदन ठाकुर जो कि यहाँ पर आउट होकर पहल में वापस, पहले विकेट का बटन 10 रन के ऊपर पहली सफलता मिलती हुई मारमगोवा टीम को। पहिल्या चेंडूपासून जो अविश्वसनीय वाटत होता, आत्मविश्वासाचा जो अभाव सुदनच्या बॅटमध्ये वाटत होता, तोच आत्मविश्वासाचा अभाव त्याची महत्त्वपूर्ण विकेट प्रतिस्पर्धी संघाला बहान करण्यास कारणीभूत ठरतोय व पहिल्या गटाच्या स्वरूपात बाद होऊन या ठिकाणी सुदन मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी छोट्या चणीचा उभरता असा अष्टपैलू खेळाडू विठ्ठल याची वर्णी लागते ती ध्रुव क्रिकेट संघाच्या वतीनं 78 धावांचं आव्हान पार करण्यासाठी गोलंदाजांचा सामना करणं अति अनिवार्य बाब व ही अति अनिवार्य बाब नजरेसमोर ठेवून विठ्ठल सज्ज होतोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, बराच वेळ चेंडू हवेत राहतोय व हेमंत स्वतः ही चूक करणार नाही असं ठामपणे दर्शवत आल्या पावली विठ्ठलला माघारी परतवतोय त्याचं खातं न खोलता।
च्या हेमंतनं यापूर्वीच्या सामन्यात 2 षटकांमध्ये केवळ 9 धावा खर्च करत 4 सफलता प्राप्त केली होती. प्राथमिक फेरीच्या सामन्यात सामनावीर या पारितोषिकाचा मानकरी ठरला होता. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना एकेरी धावेसाठी झुंजवलं होतं. तीच किंवा या महत्त्वपूर्ण उपउपांत्य फेरीच्या सामन्यात सादर करताना हेमंत सलग 2 चेंडूंवर 2 सफलता प्राप्त करतोय. धोकादायक फलंदाज सुदन ठाकूर, त्यानंतर या ठिकाणी विठ्ठल या द्वयींना तो माघारी परतवतोय व संघाची जबाबदारी ओळखून या ठिकाणी कर्णधार या नात्यानं स्वप्नील हा नवीन फलंदाज मैदानावर जातोय. तो राजू दाभोलकर याला साथ देण्यासाठी. राजू दाभोलकर याचा अनुभव, त्याच्या सोबतीला नव्या दमाचा, नव्या उमेदीचा स्वप्नील, याची आकर्षक फलंदाजी, या द्वयींचा अनोखा असा संगम पाहायचा आहे. ध्रुव क्रिकेट संघाला त्यांच्या विजयी पथावर नेण्यास मदत करतोय की नाही ते, की दुसऱ्या बाजूनं प्रारंभीच्या 4 षटकात 43 धावा, त्यानंतर केलेली फलंदाजांची हाराकिरी व अंतिम टप्प्यात धीरजच्या बॅटमधनं निघालेल्या निर्णायक धावा, 77 धावांचा डोंगर उभा करून देण्यास मदत करणाऱ्या गोलंदाजांसाठी पोषक ठरतायत की नाही हे चित्र काही क्षणातच आपल्या समोर स्पष्ट होईल. ऑन हॅट्रिक असा गोलंदाज सज्ज होतोय. तो गोलंदाज हेमंत, समोर आहे फलंदाज तो राजू. यावेळी मात्र स्वीप छक्क्याचा वापर करत चेंडू हलके सोडवला जातोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण सुरेख होते. विकेटची हॅट्रिक संपादन करण्याची सुवर्ण संधी गोलंदाजाला हुलकावणी देते. मात्र प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणण्याचं कार्य तो नियमितरित्या करत या ठिकाणी एकेरी धावेसाठी ध्रुव क्रिकेट संघाच्या फलंदाजांना निश्चितपणे झुंजवतोय. एकंदर 10 धावा 2 कार्यांच्या मोबदल्यात दुसरं शतक प्रगतीपथावर. हेमंत राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. तो पंचांच्या डाव्या हाताकडनं समोर आहे फलंदाज तो राजू दाभोलकर. पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाजाचा इरादा पाहिल्यानंतर एक खोलवर टप्प्याचा चेंडू हेमंतकडनं टाकला जातोय व या खोलवर टप्प्याच्या चेंडूचा अंदाज घेण्यास, त्याचा कयास घेण्यास फलंदाज राजू दाभोलकर चकतोय व परिणामतः एक निर्धाव चेंडू गणला जात धावसंख्या स्थिरावते ती 10 धावांवर. 10 धावा 2 कार्यांच्या मोबदल्यात. परत एकदा हेमंत राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं 2-4 पावलाच्या रनअप सह सज्ज होतोय. तो पंचांच्या डाव्या हाताकडनं यावेळी एक सुरेख असा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. डीप मिड ऑफवरनं चेंडूवर झपकन ताबा मिळवतोय तो क्षेत्ररक्षक व सहजासहजी दुसरी धाव मी प्रतिस्पर्धी संघाला मिळू देणार नाही या इराद्यानं त्याची फेक केवळ एकेरी धावेवर समाधान मानण्यास कारणीभूत ठरते ती राजू दाभोलकरला. परिणामतः सफलता प्राप्त, काहीसा उत्साह, काहीसा चैतन्य आपल्या खेळाडूंच्या नसानसात भिनवणारं असं षटक हे हेमंत शेटगावकरचं समाप्त. पर्यायानं 2 षटकांच्या सांगते केलीस 11 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात असा खालावलेला धावफलक आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर, तो म्हणजे ध्रुव पेडणा क्रिकेट संघाचा. सामना जिंकणं, पुढील फेरीत प्रवेश करणं अति अनिवार्य बाब दोन्ही संघांसाठी व खास करणं 78 धावसंख्येचा पाठलाग करताना फलंदाजांनी कालची जी गोपाळ भटाची खेळी ती खेळी विस्मरणात ठेवून या ठिकाणी खेळी केली. निश्चितपणे आव्हान हे समीप येऊ शकतं, मात्र गरज आहे ती तोफखान्याला, आव्हानाला या ठिकाणी सक्षमरित्या तोंड देण्याची ती फलंदाजांसाठी. दुसऱ्या बाजूनं गोलंदाजीमध्ये बदल होतोय की नाही पाहायचं आहे. गोलंदाजीत बदल कोणताही दिसत नाही. योगेश वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघासाठी महत्त्वपूर्ण 3रं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय आमच्या विरुद्ध दिशेनं रोड एंडकडनं व त्याच्या समोर उंचपुरा शैलीदार फलंदाज तो म्हणजे राजू दाभोलकर. इनसाइड आउट पद्धतीने टोलवलेला फटका चेंडू जातो तो डीप स्क्वेअर लेगला. परत एकदा आपल्या स्क्रीनवर त्या ठिकाणचा क्षेत्ररक्षक येतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण, वाखाणण्याजोगी फेक, गोलंदाजीच्या दिशेनं नाममात्र एकेरी धाव. या एकेरी धावेने धावफलक हालता राहताना दिसतोय तो 12 धावा. एका बाजूनं आक्रमकता व दुसऱ्या बाजूनं संयमता निश्चितपणे आवश्यक पारसा क्रिकेट संघाला आपलं प्रतिनिधित्व आपल्या घरच्या मैदानावर या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी, तर दुसऱ्या बाजूनं एक कडवा प्रतिकार करण्याची निश्चितपणे गरज ही मार्म गोवा क्रिकेट संघाला या मैदानावर. पाहायचं आहे या 2 तगड्या संघामध्ये कोणत्या संघाची जीत होते, कोणत्या संघाची सरशी होते या महत्त्वपूर्ण टप्प्यात. लेमन कट पद्धतीचा फटका ज्याला म्हटला जातो असा फटका फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधनं निघतोय. कोणताही फायदा या फटक्याद्वारे होऊ शकत नाही. चेंडू निर्धाव गणला जातोय व धावसंख्या स्थिरावते ती 12 धावांवर 2 कार्यांच्या मोबदल्यात. एक चेंडू निर्धाव गणला जातोय. फलंदाजांवर निश्चितपणे अतिरिक्त दडपण येते व ते अतिरिक्त दडपण मैदानावर आपण स्पष्टपणे पाहतोय तो स्वप्नीलकडनं. परत एकदा चेंडू बॅटच्या आतील करायला लागतोय, हवेमध्ये उंच विरतोय. निश्चितपणे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध गेलेला चेंडू एक धाव फलंदाजांना पूर्ण करण्यात मदत करताय व जोपर्यंत फेक डीप एक्स्ट्रा कव्हरवरने येते ती गोलंदाजाच्या दिशेनं एक सुरेख रनिंग बिटवीन द विकेट राजू दाभोलकर व त्याचा साथीदार स्वप्नील यांचं कामी येते एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात करण्यासाठी.
प्रत्येक धाव ही लाख मोलाची आपल्या संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करू देण्यासाठी महत्त्वपूर्ण निघते व संघाची गरज ओळखून या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत मी हार मानणार नाही, कुठच्याही परिस्थितीत सामना जिंकेल या आत्मविश्वासानं कर्णधार या नात्यानं सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो स्वप्नील. परत एकदा स्वीपचा बहारदार फटका विथ अलॉंग द कार्पेट, जमिनी लगतचा जो लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहतोय असा फटका डीप स्क्वेअर लेगला जातोय. एकेरी धाव फलंदाज पूर्ण करतायत. या एकेरी धावेने धाव फलक आपल्या समोर दिसतोय, तो म्हणजे निश्चितपणे 15 धावा धाव फलकावर. 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. एखाद दुसरा मोठा फटका अति आवश्यक. या षटकामध्ये राजू दाभोलकर सक्षम असा फलंदाज, आपली सक्षमता सिद्ध करण्याची गरज व यावेळी निश्चितपणे ज्या राजू दाभोलकरची मी स्तुती करत होतो, नेमका कच्चा दुवा गोलंदाजाचा हेरतोय. गोलंदाजाचा या ठिकाणी हेतू ओळखून या ठिकाणी आपला स्टान्स बदलतोय, पवित्रा बदलतोय व चेंडू रिव्हर्स स्विपच्या बहारदार फटक्याद्वारे डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी टोलवत या ठिकाणी एक नव चैतन्याचं, नव उत्साहाचं, नव जोमाचं, एक विजयाचं, एक जल्लोषाचं वातावरण निर्माण करताना राजू दाभोलकर आपल्या स्क्रीनवर दिसतोय व ठामपणे आपल्या संघ साथीदारांना सांगतोय की जोपर्यंत मी मैदानावर आहेत निश्चितपणे विजयाचे सर्व दरवाजे माझ्या संघासाठी मी उघडे ठेवीन. मात्र याच इराद्यानं जो फटकेबाजी करतोय त्याच्या आक्रमक फटकेबाजीला मुरड घालण्यासाठी आपल्या समोर दिसतोय तो गोलंदाज योगेश मार्म गोवा क्रिकेट संघाच्या वतीनं. परत एकदा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू व यावेळी इनसाइड आउट पद्धतीचा फटका राजूच्या बॅटमधनं निघतोय तो डीप स्क्वेअर लेगला. प्रथमतः राजूचा संयम आपण पाहिला, पण ज्यावेळी गोलंदाज प्रभुत्व गाजवत आहेत त्यावेळी आक्रमकता काय सिद्ध करू शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे राजू दाभोलकरचा अनुभव व त्याच्या नसानसात भिनलेली आक्रमकता. याची देही याची डोळा या मैदानावर अनुभवण्याचा प्रत्यय येतोय. तो ध्रुव चषकाच्या निमित्तानं औचित्य उपउपांत्य फेरीचा महत्वपूर्ण असा सामना तो मार्म गोवा विरुद्ध ध्रुव पेडणा या दोन संघादरम्यान. सुरुवात होण्याची सूचिन्ह या मैदानावर दिसत आहेत ती ध्रुव चषकाच्या निमित्तानं. 27 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. या ठिकाणी गोलंदाजीमध्ये पाहायचा बदल होतोय की नाही तो निश्चितपणे बदल आवश्यक व हा पर्याय हा बदल म्हणून समीर याच्या हाती चेंडू सुपूर्द केला जातोय तो मार्म गोवा क्रिकेट संघाच्या कर्णधाराकडनं व आपल्या कर्णधारच्या विश्वासाला मी तडा लावू देणार नाही या जिज्ञासेनं या प्रेरणेनं या उत्कंठेनं गोलंदाजीसाठी समीर कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं सज्ज होतोय तो राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं. फुल टॉस पद्धतीचा चेंडू जमिनी लगत फटका डीप एक्सचा कव्हरला. एकेर धाव तर सहजगत्या निघते. दुसरी डाव घेण्याचा इरादा, मात्र दुसरी डाव घेण्याचा इरादा एका सुरेख फेकीद्वारे हाणून पाडला जातोय तो डीप एक्सचा कव्हर करणं. पर्यायनं स्वप्नील एकेर धावेने स्ट्राईक रोटेट करतोय. आक्रमक असा फलंदाज राजू दाभोलकरला अधिकाधिक संधी देतोय व ही सुसंधी मी दवडणार नाही या इराद्यानं सर्व क्षेत्ररक्षण रूढरचनेची राजू दाभोलकर पाहणी करतोय व समीर या गोलंदाजाला खेळण्यासाठी मी सक्षम आहे असं ठामपणे दर्शवताना दिसतोय. तो 28 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात या धावफलकावर. 2 गडी बाद 28 धावा. सर्व क्रिकेट रसिकांचं लक्ष वेधून घेणारा असा उत्कंठावर्तक असा सामना मैदानावर सुरू. परत गोलंदाज सज्ज होतोय. स्वीपचा बहारदार फटका राजूच्या बॅटमध्ये चेंडू जातो तो डीप स्क्वेअर लेगला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. आपल्या स्क्रीनवर क्षेत्ररक्षक दिसतोय त्याहूनही वाकाडण्याजोगी त्याची फेक येते यष्टिरक्षकाच्या दिशेनं व नाममात्र एकेर धावेवर राजू दाभोलकरला हे समाधान मानावं लागतंय. चांगल्या चेंडूला योग्य असा सन्मान तर बोथट अशा माऱ्याला योग्य असं प्रत्युत्तर अशा द्वयीच्या मिलाफाद्वारे राजू दाभोलकर एक हाती खिंड लढवताना दिसतोय तो ध्रुव क्रिकेट संघासाठी या महत्त्वपूर्ण उपउपांत्य फेरीच्या सामन्यात. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न या ऐन मोक्याच्या क्षणी घोडचूक करण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय व परिणामतः ज्या चेंडूवर धाव अपेक्षित होती ध्रुव क्रिकेट संघाला त्या ठिकाणी चेंडू निर्धाव गणला जात धाव फलक स्थिरावतोय. तो अर्थातच या ठिकाणी 29 धावांवर 2 गाड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक हे प्रगतीपथावर. 29 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात समीर सज्ज. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा फटका चेंडू त्यावर एक मोठा फटका. मात्र जो फटका अपेक्षित होता ते सहज साध्य फलंदाजला होऊ शकत नाही. 1 धाव मिळते. या एकेर धावेने 30 धाव फलकावर गाठली जाते ती ध्रुव क्रिकेट संघाच्या वतीनं.
आवश्यकता 78 धावांची, 30 धावा धावफलकावर, अजूनही 48 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका अति आवश्यक राजू दाभोलकरकडनं व एक ध्रुव षटकही अजूनही आहे, त्यामुळे राजू दाभोलकरला स्थिर स्थावर होऊन मैदानावर खेळण्याची ही गरज. गोलंदाज सज्ज होतोय, यावेळी मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा, दोन्ही हात समांतर करत वाईचा इशारा करत पंचांना एकेरी धाव प्रतिस्पर्धी संघाला बहाल करण्यास प्रवृत्त करणारा असा खराब चेंडू व एका अवांतर धावेने धावसंख्या बदलते ती 31 धावांवर. 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. परतीदा राजू रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी गोलंदाजाचं काहीसं फलंदाजावर अतिरिक्त दबाव आणणारं असं अपील, मात्र या वायफळ अपिलाचा कोणताही परिणाम पंचांवर होत नाही. निर्धाव चेंडू गणला जातोय व धावसंख्या स्थिरावते ती 32 धावांवर. माफ करा, 31 धावांवर धावसंख्या ही स्थिरावते. 31 धावा धावफलकावर, 2 गड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक हे प्रगतीपथावर. परत गोलंदाज समीर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो राजूसाठी. यावेळी राजूच्या बॅटमधनं फटका निघतोय तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं व कोणतीही संधी क्षेत्ररक्षकाला न देता डीप मिड विकेट सीमारेषा चौकारच्या स्वरूपात पार केली जाते ती राजूकडनं. राजू हा हुकमी एक्का पारसा क्रिकेट संघासाठी कामी येतोय. 4 षटकांची सांगता होते, 35 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी, आवश्यकता 43 धावांची व ध्रुव क्रिकेट संघासाठी एक महत्वपूर्ण उल्लेखनीय बाब म्हणजे ध्रुव षटक हे अजूनही त्यांच्या गोटात शेष. ज्या षटकामध्ये या ठिकाणी फलंदाज निश्चितपणे क्षेत्ररक्षक व गोलंदाज यांच्यावर दबाव आणू शकतात व निश्चितपणे त्या षटकाची आता आम्ही प्रतीक्षा करीत आहोत. मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक रचना सजवण्यास जो वेळ अतिरिक्त खर्च केला जातोय तो कृपया अतिरिक्त वेळ या ठिकाणी वाचवावा अशी विनंती आम्ही एका स्पोर्ट्समनशिपचं प्रात्यक्षिक घडवण्यासाठी सर्व खेळाडूंना करीत आहोत व आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी लवकरात लवकर खेळ सुरू होण्याची सूचिन्ह मैदानावर दिसत आहेत ती या उपउपांत्य फेरीच्या निमित्तानं. आवश्यकता अजूनही 43 धावांची. समोर आहे ते नैसर्गिक या ठिकाणी बॅड लाईटचं आव्हान. मात्र या प्रतिकूल परिस्थितीवर मात करायची या जिज्ञासानं पाय रोवून खेळपट्टीवर राजू दाभोलकर उभा व राजू दाभोलकरच्या आव्हानाला या ठिकाणी कडवा प्रतिकार करण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो गोलंदाज. गोलंदाज प्रणव या ठिकाणी सज्ज होतोय तो गोलंदाजीसाठी मार्म गोवा क्रिकेट संघाच्या वतीनं. 24 चेंडू 43 धावांची आवश्यकता. प्रणव पोळजी गोलंदाज सज्ज होतोय तो राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं. यावेळी चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा दिशाहीन असा चेंडू, ज्या ठिकाणी धाव न होती ती धाव घेण्याचा राजू प्रयत्न करतोय. मात्र दुसऱ्या प्रयत्नात स्वतःवर तो नियंत्रण ठेवतोय व संभाव्य धावचीच्या धोक्यापासून स्वतःला वाचवतोय. संघाची अतिरिक्त हानी होणार नाही याची दक्षता घेतोय. एका अवांतर धावेने धावसंख्या बदलते ती धावफलकावर. जमिनीलगतचा फटका, चेंडू जातो तो डीप स्क्वेअर लेगला. 1 धाव तो फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट होते. राजू दाभोलकर स्ट्राईकला येऊन पोहोचतोय. एकंदर सांघिक धावसंख्या धावफलकावर परावर्तित होते ती निश्चितपणे 37 धावा. 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 गडी बाद 37 धावा. परत एकदा गोलंदाज प्रणव पोळजी आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. राजूच्या बॅटमधनं एक तगडा असा फटका व निश्चितपणे हा षटकार. राजूच्या बॅटमधनं एक किमयागार अशी या ठिकाणी फलंदाजी होताना दिसते व हीच त्याची स्वप्नवत अशी कामगिरी. निश्चितपणे ध्रुव क्रिकेट संघाला एक आशेचा किरण दिसतोय व त्या आशेच्या किरणाला निराशेच्या वातावरणात ढकलण्यासाठी गोलंदाज व क्षेत्ररक्षक या ठिकाणी कसोशीनं प्रयत्न करताना दिसत आहेत ते मार्म गोवा क्रिकेट संघाचे. 43 धावा धावफलकावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, जमिनीलगत फटका, चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑनला. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घ्यायची या इराद्यानं स्वप्नील पुढे सरसावतोय व अखेर दुसरी धाव घेण्याची कल्पना ही सत्यात साकारताना एका सुरेख रनिंग बिटवीन द विकेटचं प्रात्यक्षिक आपण मैदानावर पाहतोय तो स्वप्नील मलिक व राजू दाभोलकर या जोडगोळीद्वारे. 2 महत्वपूर्ण धावा या दुहेरी धावांनी धावफलक दिसतोय तो 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 78 धावांचा पाठलाग करताना. क्रिकेटमध्ये अनुभव काय आवश्यक असतो व अनुभव काय चीज असते याचं ज्वलंत उदाहरण काल गोपाळ भटाने दर्शवलं व गोपाळ भटाच्या पावलावर पाऊल ठेवून मीही कुठे कमी नाही असं ठामपणे दर्शवताना दिसतोय तो राजू दाभोलकर ध्रुव क्रिकेट संघासाठी या आपल्या घरच्या मैदानावर.
45 2 कार्यांच्या मोबदल्यात. परदा गोलंदाज सज्ज, आखूड टप्प्याचा चेंडू, हाफ एक शॉट, हुकचा क्षेत्ररक्षक निश्चितपणे चुकतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत व हे जीवनदान राजू दाभोलकरला निश्चितपणे प्राप्त होते या मैदानावर. चेंडू टोलवावा की सोडून द्यावा या द्विधा अवस्थेत हलकेच दिशा देण्याचं कार्य राजू करतोय. मात्र सुदैव त्याला साथ देते की डीप फाईन लेगला त्याचा एक साधा सोपा झेल सुटतोय व हे जीवनदान कितपत महागडे ठरते हे येणाऱ्या क्षणात सांगेल. एकेरी धावीने धावसंख्या बदलते. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, स्वप्नीलच्या बॅटमधला बहारदार असा फटका. 6 धावांसाठी षटकारानं निश्चितपणे अर्धशतक ध्रुव क्रिकेट संघाचा धावफलकावर आपण पाहतोय. एक बहारदार आक्रमक अशी फलंदाजी राजू दाभोलकरची व त्याच्या जोडीला संयमता व आक्रमकता एका नवख्या खेळाडूची, एका अननुभवी खेळाडूची आपण पाहतोय व ही अननुभवी व अनुभवी जोडी आपल्या विजयाच्या पायावर या ठिकाणी जे नेऊन ठेवलंय त्याला कळसात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत ते या मैदानावर. परदा गोलंदाज सज्ज, यावेळी परत एकदा पुनरावृत्ती मागील फटक्याची करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असफल ठरतोय. निर्धाव चेंडू प्रणवचा गणला जातोय व षटक समाप्त होण्याचा इशारा या ठिकाणी मैदानावरनं. खेळ समाप्त होतोय तो 5 षटकांचा व 5 षटकांच्या सांगतेखेरीज एकंदर सांघिक धावसंख्या धावफलकावर 52. 26 धावांची अति आवश्यकता. खेळ श्रेष्ठ म्हणजे 18 चेंडूंचा. ध्रुव षटक अजूनही बाकी. 18 चेंडू 26 धावा. ध्रुव षटकांच्या खेळामध्ये फलंदाज करामत करतायत की गोलंदाज आपला वरचष्मा राखतायत. निश्चितपणे सामना अटीतटीचा होतोय. प्रेक्षक वर्गांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा असा होतोय व या अटीतटीच्या शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजणाऱ्या सामन्यामध्ये कोणता संघ आपली सरशी करतोय, उपांत्य फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित करतोय व उद्याच्या दिवशी आपल्या घरच्या प्रेक्षकांना खुश करण्यास पारसा क्रिकेट संघ यशस्वी ठरतोय की नाही की पाहुण्या मार्मगोवा क्रिकेट संघ एका विपरीत परिस्थितीवर मात करत अनुकूल स्थिती आपल्या संघाला निर्माण करत 18 चेंडूंवरील 26 धावांचं आव्हान शमित राखण्यात या ठिकाणी यशस्वीता संपादन करतोय की नाही हे सांगण्यासाठी आपल्या समोरील आमचे सहकारी जय भोसले. धन्यवाद समीर. 18 गेंदों में अब 26 रनों की आवश्यकता. ध्रुव ओवर ये मायने रखेगा. अगर इस ओवर में 10-15 रन यहाँ पर बनते हैं तो मैच आसान बन जाएगा. इस बार खेला हवा में गेंद, आते ही गेंद को भेज दिया सीमा रेखा पार. हवाई मेल, तूफान मेल, गेंद सीमा रेखा पार. 4 रन के लिए वेलकम बाउंड्री. और ये मुकाबला अब मात्र कल की गोपाल भट्टा की बल्लेबाजी की याद, वो यादगार पारी इस मैदान के ऊपर सुदन ठाकुर के बल्ले से दिखती हुई इस मैदान के ऊपर संकट मोचक राजू दाभोलकर के बल्ले से निकलती हुई, जो कि संकट मोचक भरी पारी किसे कहते हैं तो इसे कहते हैं संकट मोचक पारी. मैं हूं ना, डरने की कोई जरूरत नहीं. मैदान के ऊपर करना जो जायज है, डरना वाला ये कहता हुआ ये खिलाड़ी. इस बार खेला लाजवाब स्टॉप, कवर ड्राइव, गेंद के पीछे दौड़ रहे खिलाड़ी. आखिरकार दूसरे रन के लिए पलटे और दूसरा रन भी मुकम्मल किया. यहाँ पर निश्चित रूप से ये ध्रुव ओवर की पहली 2 गेंदों के ऊपर 6 रन यहाँ पर बना चुके हैं. अब 16 गेंदों का खेल बाकी और जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता. अगर इस ओवर में एक आध बड़ा शॉट और लगेगा तो आसान लक्ष्य यहाँ पर बन जाएगा ध्रुव पेरलेम टीम को. लेकिन क्रिकेट जो अनिश्चितताओं का खेल, यहाँ पर राजू दाभोलकर ऑन ऑफ फायर इस मैदान के ऊपर. इस बार खेल दिया लाजवाब ग्लांस, बेहतरीन शॉट, तकनीकी बल्लेबाजी और एक चौका राजू दाभोलकर के बल्ले से निकलता हुआ. राजू बन गया जेंटलमैन यहाँ पर इस मैदान के भीतर. अब मैच बराबरी के ऊपर आ चुका है. 15 गेंदे 16 रन. मैच में पलड़ा भारी ध्रुव पेरलेम टीम का. क्या कहले इस बल्लेबाज के. इस बार खेला फिर एक बार गेंद सीमा रेखा पार. 4 रन के लिए 14 गेंदे और अब रन चाहिए सिर्फ 12. 14 गेंदे 12. और जी हाँ, एक बात बताना चाहूंगा, 49 रन के ऊपर पहुंच चुके हैं राजू दाभोलकर. 1 रन दूर अपनी अर्धशत की पारी. जुझारू पारी से एक रन दूर है. 49 रन के ऊपर पहुंचे हैं. ये मायने रखेगी यादगार पारी. मैंने 50 रन बनाए थे अपने टीम को सेमीफाइनल में पहुंचाने के लिए. जी हाँ, चौके के साथ यहाँ पर समाप्त कर दिया, या जो कि यहाँ पर अपना अर्धशतक पूरा कर दिया. क्या कहने इस पारी के. यादगार पारी, और यादगार पारी नहीं, जो
कल पारी खेली थी गोपाल भट्टा ने, मैच विनिंग पारी, वही पारी यहां पर खेलता हुआ यहां पर जो कि राजू दाभोलकर, मैं तो कहूंगा राजू बन गया जेंटलमैन। आता कितके झाले? 8 रनों की आवश्यकता, 12 गेंदों का खेल अभी भी बाकी, 12 गेंदे 8 रन। मैच कहां से कहां पलटा मारता है, इसलिए तो कहा जाता है मुर्दों के शरीर में जान डाल देता है क्रिकेट। जब तक आखिरी गेंद डाली ना जाए मैच का भाकित करना कठिन, लेकिन इस मैच का भाकित तो लगभग हो चुका है। 12 गेंदे 8 रन। इस बार खेला जरूर घूमकर, जो कि हवा में गेंद, कैच ड्रॉप, और शायद यहां पर कैच ड्रॉप हुआ नहीं, मैं तो कहूंगा राजू दाभोलकर का जो कैच ड्रॉप हुआ था वहीं से मैच मार्मगोवा के हाथ से फिसलता हुआ नजर आया। इस बार खेला फिर एक बार छक्के के साथ, स्कोर और लेवल, स्कोर लेवल हो चुका है। क्या कहले, सिर्फ 1 रन। कृपया कॅमेऱ्याच्या समोरून जरा बाजूला राहायचं। सिर्फ 1 रन चाहिए मुकाबला जीतने के। क्या राजू अपने पारी के लिए लाजवाब पारी, यादगार पारी, मैच विनिंग पारी, घरेलू दर्शकों को नहीं पूरे दर्शकों को खुश कर दिया। हवा में खेला है जरूर, और निश्चित रूप से आखिरकार आउट जरूर हो चुके हैं। कल जब गोपाल भट्टा 1 रन था तब आउट हो चुके थे, और लेकिन मैच विनिंग पारी सराहना करते हुए सभी खिलाड़ी जोरदार तालियों से इस खिलाड़ी का स्वागत होना चाहिए। मैच विनिंग अर्धशतक की पारी, जिस 50 का मोल द्विशतक से भी ज्यादा है। क्या गजब की पारी खेले इस खिलाड़ी ने, इन मौके के ऊपर अपनी, और देखिए सब ऑनर देते हुए इस खिलाड़ी को, क्यों ना हो विपरीत परिस्थितियों में संकट मोचक भरी पारी खेलने वाला ये खिलाड़ी मैदान के भीतर से बाहर आ चुका है। 1 रन के चौके के साथ यहां पर शायद मैच समाप्त कर दिया है स्वप्निल मणिक ने, और सेमीफाइनल में प्रवेश कर चुके हैं ध्रुव पेरनेम टीम। कल सुबह फिर मिलेंगे, तब तक के लिए सभी दर्शकों से विदा लेते हैं। धन्यवाद। हेलो, अब बचा है मैन ऑफ द मैच। ले लिया जाए, वो तो बताने की जरूरत नहीं है। इस मुकाबले में अपने बल्लेबाजी के जलवे दिखाए और अपने टीम को शानदार परफॉर्मेंस की वजह से सेमीफाइनल में पहुंचाने वाला राजू दाभोलकर इस मैच का मैन ऑफ द मैच। और मैं दीपक जी कलंगुट करके विनती करूंगा कि मैन ऑफ द मैच के खिताब से राजू दाभोलकर को नवाजा जाए। धन्यवाद।